मुंबईमध्ये नार्को ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी पार्टीच्या ड्रग्ज विरोधात जी धडक कारवाई सुरू केली आहे त्यामध्ये आता अंमली पदार्थ विरोधी विभागाने साकीनाका परिसरातून जप्त केलेल्या पॅरेंट्स गोळ्यांच्या तपासातून आता धागेदोरे जे ते टिटवाळ्यातील एका आलिशान सोसायटीत राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेपर्यंत जाऊन पोहोचलेत। पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला आणि तब्बल 6 कोटी रुपये किमतीच्या 5000 ड्रग्जच्या गोळ्या जप्त केलेल्या आहेत। या प्रकरणी पॉल या महिलेला आता बेड्या ठोकण्यात आलेला असून तिला 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। हे ड्रग्ज नेमकं कुठून आणलं याचा आता पोलीस तपास करतायत। पॉल नावाची ही महिला 6 कोटींचं ड्रग्ज घरात ठेवून या ठिकाणी नशेचं गोडाऊन बनवून टिटवाळ्यामध्ये राहत होती असं कळवू लागलेलं आहे। पॉल नावाची महिला पूर्वी बारबाला म्हणून काम करायची। ती बारबाला म्हणून काम करत असताना ड्रग्ज तस्करांच्या संपर्कातही होती। जास्त पैसे कमावण्यासाठी पॉल ही ड्रग्जच्या धंद्यात उतरली। पॉलची 2 लग्न झाल्याची माहिती आहे आणि तिचा एक पती सध्या पोलिसांच्या अटकेत आहे।